स्त्री म्हणजे घराची शान असते. स्त्री म्हणजे त्याग, प्रेम आणि शक्तीचे स्वरूप असते. मायेचा अथांग सागर असतो. तर स्त्रीबद्दल बोलायचं जेवढं फार कमी आहे. तर तुम्ही म्हणताल आता स्त्रीबद्दल ही काय बोलती. कारण पुढे मला एक अशा भेटल्या मग त्यांच्याशी बोलून छान वाटलं. भेटले मी तर, कारण स्त्री कुठल्या क्षेत्रात कमी नाही. मग भले ते कुठलंही छोटं मोठं काम असो, पण जे करतात सगळेच ज्याच्या त्याच्या परीनं जे ते करत राहतात. तर हे बघा, घरातून मी आणि प्रणू निघाले आणि आमचा रोडचा रस्ता बघा, म्हणजे घरासमोरच खोदून ठेवलेले आहे. तर कसं झालं, त्याच्यावर पायी चालणंही मुश्किल झाले. आणि ते जाताना मला पिको फॉलला द्यायच्या होत्या साड्या. मग ते मी त्यांना ते दिल्या. म्हणजे एका कामात बरेच, म्हणजे निघाल्यानंतर बरेच कामं करून घेते. आणि इथे प्रणू आणि मी मस्ती चालली होती रस्त्याने. प्रणूचं मला नको घेऊ व्हिडिओमध्ये असं चालू होतं. तर पण मग असं चालू होतं रस्त्याने मस्ती वगैरे. आणि मग आम्ही शेवटी रोड क्रॉस करून पलीकडे पोहोचलो तिथे. तर त्या दिसत होत्या तिथे. मग मला वाटलं गेले की काय, मला जायला उशीर झाला होता ना थोडा. तर मला वाटलं आहे की नाही. तर ते मला काय काम होतं, तर मला काय म्हणजे माझी मंगळसूत्र आहे ना वाढवलं होतं. तर ते व्यवस्थित करून घ्यायचं होतं मला, त्यांच्याकडून गाठून घ्यायचं होतं. तर मग मी तिथे आलो. मला वाटलं गेले की काय, पण नाही. होते त्या 8:30 वाजले. त्यांनी आवरून वगैरे ठेवलं होतं सगळं. मग शेवटी भेटल्या मला. बरं झालं. ते एक काम बरेच दिवसापासून राहिलं होतं माझं, बाहेर जाणंच होत नव्हतं. आणि ते आज जाईल उद्या जाईल असं करून करून राहून जातं. शक्यतो बाहेर जायचंच कंटाळा येतो. पण झालं ते फायनल, त्या दिवशी गेले. मग हेच मी ते इथे बघितलं त्यांचं काम. छोटं मोठं कुठलंच काम नसतं, पण कुठल्याही क्षेत्रात बाई ही कमी नाही. काही करायचं जर ठरवलं ना तिने, तर काहीही करू शकते. तरी ते प्रणवला म्हटलं तू बस आता निवांत, मी करून घेते एवढं. पण त्यांनी मला लगेच तिथे कोण नव्हतं. नंतर माझ्यानंतर आणखी कस्टमर आले त्यांच्यासाठी, पण माझं त्यांनी अगोदर करून दिलं. ते हे पण खूप बारीक काम असतं डोळ्यासाठी त्यांच्या, पण ते करतात ना. मग काय म्हणतात, पोटासाठी सगळं काही करावं लागतं. काम तर करणं गरजेचं, जे कुठल्याही क्षेत्रात असो. तर मस्त असं त्यांनी छान मला तयार करून दिलं होतं. ते सुंदर वाटत. माझं खूप दिवस झाले, म्हणजे 15-20 दिवस झाले असं तेव्हापासून ते वाढवलं होतं. ते काही जाणंच होत नव्हतं माझं. शेवटी 1 दिवस लागला त्याला, वेळ मुहूर्त, आणि मग मी आणलं ते इथे. तर इथे झाल्यानंतर असं छान दिसत होतं मस्तपैकी. तेच प्रणवला दाखवत होते कसं वाटतंय म्हणून. आणि मग मी त्यांचे पैसे दिले आणि आम्ही तिथून निघालो पुढे. तर पुढे आल्यानंतर आईस्क्रीमचं दुकान दिसलं. मग तिथे आम्ही गेलो. दुकान म्हणजे पार्लर नाही म्हणणार मी, दुकानच म्हणणार. कारण तिथे मग आईस्क्रीम घेतली. आणि मग आम्ही कुठे आलो, स्वामींच्या दर्शनात. बघा, तुम्ही पण घ्या आमच्यासोबत स्वामींचं दर्शन. मी घरी यायला निघालो होते, पण मला काय माहिती कसं काय सुचलं परत जायचं. मग अर्ध्या रस्त्यातून परत गेलो. म्हणजे मला स्वामींनीच बोलवलं असंच म्हणायला हरकत नाही. तर इथे धोंडे पण बायकांनी आणून तिथे ठेवलेले होते. त्यातलं काही साखरेचा प्रसाद मी घेतला, प्रणूला दिला. आणि जाताना मला आहे ना चंदमामा दिसले होते, मग ते पण मी शूट केलं. आणि मस्त आईस्क्रीम काढली. आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की